एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। सदानंद दाते केंद्राकडून एनआयच्या महासंचालक पदातून मुक्त करण्यात आलेले आहे। तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने प्रस्ताव दिलेला होता। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने नियुक्ती समितीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एनआयच्या महासंचालक पदातून ते मुक्त झालेले आहेत। सदानंद दाते यांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने प्रस्ताव दिलेला होता। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने नियुक्ती समितीचा प्रस्ताव आता मान्य करण्यात आलेला आहे। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात आहेत। चंद्रशेखर, आपण पाहिले की जसे की या महिन्याच्या शेवटच्या तारखेला राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागेवरती जे आहे ते सदानंद दाते आता नियुक्त होण्यासाठी त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे। आणि आपण पाहिले की राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती कोण नियुक्त होणार याची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती। 7 नावं प्रामुख्याने समोर आली होती, परंतु आता जे आपण पाहिले की केंद्रीय सेवेतून मुक्त झालेले सदानंद दाते आता जे आहे ते थेट राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती विराजमान होतील। तब्बल त्यांना 1 वर्षापेक्षा अधिकचा काळ जो आहे तो मिळणार आहे आणि या त्यांची स्वच्छ प्रतिमा म्हणून ते पोलीस दलामध्ये नावलौकिक आहेत। आणि मीरा भाईंदर जे पोलीस आयुक्तालय नव्यानं झालं होतं, त्या मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। एकंदरीत राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती कोण विराजमान होणार आहे सगळ्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे। शुभ चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।